आणि थेट दृश्य आपण पाहतो जेपी नड्डा यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत। सध्या जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी घटक पक्षांची बैठक सुरू आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, जेपी नड्डा यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण इथे पाहतो, घटक पक्षांची बैठक। घटक पक्षांची बैठक जी आहे ती पार पडते, मात्र अजूनही घटक पक्ष म्हणजे एनडीएचे घटक पक्षातील नेते जे आहेत ते पोहोचले नाहीत। मात्र महाराष्ट्रातून अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे मात्र जेपी नड्डा यांच्या घरी दाखल झालेले आहेत। त्यामुळे अमित शहा हे खरं तर 6च्या बैठकीच्या आधी 5:30 वाजता जेपी नड्डा यांच्या घरी दाखल झालेले होते आणि गेल्या अर्ध्या तासापासून अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक जी आहे ती जेपी नड्डा यांच्या घरी आज सुरू असलेले पाहायला मिळते। यात आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी अमित शहाची भेट घेतलेली होती आणि त्या भेटीनंतर तातडीनं अमित शहा जे आहे ते जेपी नड्डा यांच्या घरी दाखल झालेले होते। खरं तर एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीची वेळ ही 6 वाजताची होती, मात्र अजित पवार हे 5:30 वाजता जेपी नड्डा यांच्या घरी दाखल झाले आणि गेल्या अर्ध्या तासापासून अमित शहा आणि अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, त्याचबरोबर सुनील तटकरे आणि छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। या बैठकीमध्ये अजित पवार यांच्याकडून काही मंत्रिपदाची मागणी जी आहे ती सुद्धा अमित शहा यांच्याकडे केली जाईल। मात्र अजित पवारांनी केलेलं विधान, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बसलेला फटका आणि त्याचबरोबर आगामी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा जी आहे ती होणं अपेक्षित आहे। कारण समीर भुजबळ सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। 6 वाजता घटक पक्षांची म्हणजे एनडीएच्या घटक पक्षांची मीटिंग आहे, मात्र 5:30 वाजताच अमित शहा जेपी नड्डा यांच्या घरी दाखल झाले आणि गेल्या अर्ध्या तासांपासून अजित पवार, त्याचबरोबर अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा यांच्यामध्ये बैठक जी आहे ती खरं तर जेपी नड्डा यांच्या घरी सुरू असलेली पाहायला मिळते। या बैठकीमध्ये खरं तर काही स्पेसिफिक सूचना ज्या आहेत त्या अजित पवारांना दिल्या जातात, काही पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या 6 वाजताच्या मीटिंग आधीच आपण पाहतोय की अमित शहा हे 5:30 वाजताच घरी दाखल झालेले होते आणि गेल्या अर्ध्या तासापासून अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक सुरू असलेलं पाहायला मिळतं। निखिला, नक्कीच आपण पाहतो जेपी नड्डा यांच्या निवासस्थानाच्या बाहेरची ही दृश्य आणि अजित पवार यांनी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मागितल्याची माहिती यामध्ये मिळते। जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी सध्या घटक पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक सुरू आहे।